असंख्य संकटांना तोंड देत प्रशासकीय सेवेमध्ये दाखल होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम तरुणाईला माझा सप्रेम नमस्कार. मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आगामी पोलीस भरती 2025च्या अनुषंगाने प्रत्येक टॉपिक नुसार पीवायक्यू सिरीज सुरू केली आहे आणि या पीवायक्यू सिरीज मध्ये आज संख्या पद्धती या प्रकरणावरील आपण पीवायक्यू पाहणार आहोत. तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण पीवायक्यू ला सुरुवात करू. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे ती ओळखा. आणि हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस 2024 चा हा पीवायक्यू आहे. आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी मूळ संख्या कोणती. मूळ संख्या आपल्याला माहित असेल, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत आपल्या 25 मूळ संख्या आहेत. 25 यामध्ये आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी मूळ संख्या कोणती. तर पहा, 161 ही मूळ संख्या आहे का, नाही, कारण तिला 7 ने भाग जातो. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, म्हणजे ही 161 ही मूळ संख्या नाही. 376 ही 2 ने भाग जातोय, त्यामुळे ही पण मूळ संख्या नाही. 437 437 ला 19 ने भाग जातो. 19 1 19, 19 2 38, राहिले 5, हे 57 झाले. 19 त्रिक 57, म्हणजे 57 म्हणजे 437 ला पण 19 ने भाग जातो, त्यामुळे ही पण मूळ संख्या नाही. मग राहिली कोणती, 221 एकच मूळ संख्या आहे, तिला कोणत्याच संख्येने एक आणि त्याच संख्येने भाग जातो, त्यामुळं 221 ही मूळ संख्या आहे. पुढचा पीवायक्यू. काय विचारलंय, 1 ते 40च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. 1 ते 40च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. पर्याय दिलाय 10, 12, 109, 101. तर पहा, आपल्याला काय विचारलंय, 1 ते 100 पर्यंत, सॉरी 1 ते 40 पर्यंत. तर एक सांगतो, एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. 44 223 223 21, 44 223 223 21 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येक 100 पर्यंतच्या मूळ संख्या सांगता येतील. पहा, 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर पहा, 10 ते 20 पर्यंत ह्या 4 मूळ संख्या आहेत. 20 ते पर्यंत या 2 मूळ संख्या आहेत. ते 40 पर्यंत या 2 मूळ संख्या आहेत. 40 ते 50 पर्यंत 2 मूळ संख्या आहेत. आणि 50 ते 60 पर्यंत 2 मूळ संख्या आहेत. 60 ते 70 यापर्यंत पण 2 संख्या मूळ संख्या आहेत. 70 ते 80 पर्यंत 3 मूळ संख्या आहेत. 80 ते 90 या दरम्यान किती येतात, 2 मूळ संख्या आहेत. 90 ते 100 यापर्यंत 1 मूळ संख्या आहे. आपल्याला काय विचारलंय, 1 ते 40 पर्यंत, म्हणजेच पहा, 1 ते 40, 1 ते 10, 1 ते 20, 1 ते 30, 1 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्यात. 1 ते 40 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 4 4 8, 2 10 आणि 2 12, किती असतात, 12. त्याचं पर्याय योग्य उत्तर काय आहे, 12. 1 ते 40 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 12. त्याच्यामुळे हे ट्रिक आहे किंवा शॉर्ट फॉर्म आहे, हे सूत्र आहे समजायचं. पाठच ठेवा, 44 223 223 21 या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला परीक्षेत काय करता येतं, वेळ वाचवता येतो आणि संख्या मोजत बसण्याची गरज नाहीये. चला पुढचा पीवायक्यू. काय, 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल. तो मुंबई चालक 2024 चा प्रश्न आहे. पहा, काय दिलंय, 5 अंकी लहानात लहान संख्या. लहानात लहान म्हणलं नंतर 1च्या पुढे शून्याने सुरुवात करायची. 5 अंकी दिले, 1
2 4 आणि 5 काय दिलंय भागल्यानंतर किती 3 अंकी संख्येने 3 अंकी म्हणल्यावर एकच्या पुढं शून्य द्यायचे लहानात लहान विचारल्यानंतर शून्य द्यायचे 1 2 3 100 हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले राहिलं काय 100 म्हणजे उत्तर काय येईल आपलं 100 काय आहे 5 अंकी लहानात लहान संख्येने 3 अंकी लहानात लहान संख्येला भागलं किंवा 5 अंकी संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागलं तर काय उत्तर येईल तर योग्य पर्याय काय असेल 3 100 उत्तर येईल हे लहानात लहान म्हणले एकच्या पुढं शून्य द्यायचं जेवढे अंक पहा 5 अंकी विचारलंय ना 1 2 4 5 शून्य जर विचारलं असतं लहानात लहान इथं मोठ्यात मोठी 5 अंकी तर एकच्या पुढं 9 सुरू करायचे 9 2 4 जोपर्यंत जितके अंकी आहे तेवढे 9 पर्यंत लहानात लहान विचारलं तर एकच्या पुढं शून्य द्यायला सुरुवात करायचं आणि मोठ्यात मोठे विचारलं तर 9 करायचं 9 ने सुरुवात करायची पुढचा प्रश्न बा सर्वात लहान विषम संख्या कोणती 0 1 वजा 1 यापैकी नाही आणि लातूर पोलीसला हा प्रश्न आलेला आहे पहा काय विचारलंय विषम संख्या विषम म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 5 7 9 हे अंक असतील त्या संख्येला काय म्हणायचं विषम संख्या आणि समसंख्या समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 यापैकी जो अंक असेल एकक स्थानी तर ह्या समसंख्या आहेत तर आपल्याला काय विचारलंय सर्वात लहान विषम संख्या वरील पैकी कोण असेल तर 1 असेल किती 1 शून्य ही विषम संख्या नाही सॉरी शून्य ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न पहा हा काय दिलंय म्हणता 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल पहा काय विचारलंय 5/8 मध्ये 5/8 किती वेळा म्हणल्यावर x वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर काय येईल बेरीज काय येईल 5 येईल पहा हे पहा 5/8 अधिक 5 गुणिले x म्हणजे 5x छेद 8 बरोबर 5 आता पुढे तर छेदात काय नाही म्हणजे एक छेद असतो हा कंपल्सरीच असतो आपण काय करू हे इकडे अधिक आहेत हे पुढे आणू आल्यावर वजा होईल मग मी इथं लिहून घेतो 5x छेद 8 बरोबर 5/1 वजा हे 5 छेद अधिक होते इकडे आल्यावर वजा होतील 5/8 हे जशास तसं 5x छेद 8 बरोबर यांची वजाबाकी करून घेऊ इथं लसावी काढावं लागेल लसावी छेद समान करायला काय करावं लागेल यांचा लसावी 8 येईल छेद समान करायला लसावी 8 घेऊ हे 8 करण्यासाठी इथं 8 ने गुणावं लागेल इथं 8 ने गुणल्यानंतर वर पण 8 नेच गुणावं लागेल म्हणजे 8×5 40 वजा तर 8 छेद येण्यासाठी सॉरी 8 छेद येण्यासाठी इथं 8 ला कितने 1 ने गुणावं लागेल मग वरती पण 1 नेच गुणावं लागेल म्हणजेच याचं उत्तर काय येईल 5×1 5 पहा 5x छेद 8 बरोबर 40 मधून 5 गेले 35/8 पहा इकडे लिहतो काय होईल 5x बरोबर 35/8 हे 8 इकडे भागिले तिकडे आल्यावर गुणिले होते गुणिले 8 म्हणजे हे 8 झाले कॅन्सल काय येईल 5x बरोबर 35 5x बरोबर 35 इथं 5×1 5 5×7 35 म्हणजे x ची किंमत किती आली 7 x ची किंमत किती आली 7 आणि हे 7च आपलं काय आहे उत्तर आहे पहा 5/8 मध्ये 5/8 7 वेळा मिळवल्यानंतर यांची बेरीज काय येईल 5 येईल योग्य उत्तर काय 4 नंबर 7
उत्तर असेल. पहा पुढचा आपण ऐकू. काय विचारलंय? 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्याची एकूण बेरीज किती? आणि हा पालघरला 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची बेरीज. कोणत्या समसंख्या विचारल्यात आपल्याला? सम. पहिली सम काय आहे? पहिली सम 1 आहे का? नाही. पहिली सम 2 आहे. अधिक शेवटची सम 31 हा सम आहे का? विषम आहे. त्याच्या अगोदरची घ्यावं लागेल म्हणजे 30 ही शेवटची असेल. भागिले 2 गुणिले एकूण संख्यांची बेरीज. 31 मधून 15 ह्या सम असतील आणि 15 ह्या विषम असतील. पहा टोटल ह्या 30 मधून 15 विषम आणि 15 सम असतील. म्हणून एकूण संख्या किती? 15. पहा काय येईल याचं पुढं कॅल्क्युलेशन करा. अधिक 2 32. 32 भागिले 2 गुणिले 15. यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. बे एक बे 16 32 म्हणजेच काय? 15 गुणिले 16. 15 सक 90. चाले 9. 15 1 15. 15 9 24 म्हणजे 240. याचं योग्य उत्तर काय असेल? 240. यांची बेरीज किती? 240. काय पुढं बा? काय दिलंय? एका संख्येची 7 पट आणि 4 पट यांची बेरीज किती आहे? 66 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची वजाबाकी किती? पहा इथं काय दिले पहा. काय याला x मानू. 7x अधिक 4x बरोबर. यांची बेरीज किती आहे? 66 आहे. तर x काढून घेऊ. 7 आणि 4 11x बरोबर 66. 11 1 11. 11 सक 66. x बरोबर किती? 6. आपल्याला काय विचारलंय? यांच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी म्हणजे पहा आपल्याला ही 7x आणि 6x ची 4x ची किंमत काढता येईल. 7x म्हणजे 7 गुणिले 6 आणि 4x म्हणजे 4 गुणिले 6. 6 सत 42 आणि 4 सक 24. यांची वजाबाकी विचारली. वजाबाकी काय येईल बा? 12 तून 4 गेले 8. हाताला 1. 4 मधून 3 गेले पहिले 1 म्हणजेच किती? ती वजाबाकी येईल 18. म्हणून योग्य पर्याय काय असेल? उत्तर 18. खालीलपैकी कोणती संख्या 7 आणि 8 च्या दरम्यान आहे? 21/3, 22/3, 21/4, 22/4. आणि हा कोल्हापूर पोलीसला प्रश्न आलेला आहे. पहा आपण काय करू? याचा भागाकार करून घ्यायचा असं विचारल्यानंतर. पहा 1 नंबर 21/3. 3 सत 21. याचा भागाकाराला 7. त्याच्यानंतर पहा 22/3. 22/3 भागाकार करू. सत 21. 1 राहिला पॉईंट दिला 10 झाले. 3 त्रिक 9. 7.3. त्याच्या पुढे पहा 21/4 चा 4 आपणचे 20. 1 राहिला 10 झाली. शून्य घेतल्यानंतर 4 2 8 म्हणजे 5.2. पुढे काय आलं? 22/4. 4 आपणचे 20. 4 आपणचे 20 म्हणजे 7 काय विचारलं आपल्याला? 7 आणि 8 च्या दरम्यान. 7 आणि 8 च्या दरम्यान 22/4 येणार नाही. 21/4 येणार नाही आणि ही 21/3 येणार नाही. 7 आणि 8 च्या दरम्यान फक्त 22/3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. ओके. पहा पुढचा प्रश्न. काय विचारलंय? पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. जोडमूळ संख्यांची जोडी ओळखा. 29 आणि 21, 55 आणि 57, 71 आणि 73 आणि 11 आणि 13. आणि हा चंद्रपूर SRP ला 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. जोडमूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलंय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येस एक आणि त्याच संख्येने
भाग जातो तिला काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. पण जोड मूळ संख्या म्हणजे काय? जोड मूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या शेजारी आहेत पहा, तशी 29, त्याच्यानंतर 31 ही जोड मूळ संख्या आहे, त्यानंतर 71 नंतर 73 ही जोड मूळ संख्या आहे, आणि 11 आणि 13 ही पण जोड मूळ संख्या आहे. मुळात 55 ही मूळ संख्याच नाही, त्याच्यामुळं आपल्याला डायरेक्ट उत्तर काढता येईल. पर्याय क्रमांक 2. पहा पुढचा, एकशे वीसच्या 7/8 पट ही कशाच्या 21/20 पट आहे. पहा 120च्या म्हणलं का गुणाकार, 120च्या 7/8 पट ही एक्सच्या त्या एक्सच्या 21/20 पट आहे. कॅल्क्युलेशन करून घ्या. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 1 बे 15, 15 7 105 बरोबर एक्स गुणिले 21/20. पहा हे 20 गुणिले 21 गुणिले एक्स म्हणजे किती, 21x म्हणजे काय येईल, 105 बरोबर 21x/20. हे 20 इकडे आल्यावर गुणिले होतील, 105 गुणिले 20 हे बरोबर 21x. हे x इकडे सॉरी हे 21 इथं गुणिले तिकडे आल्यावर भागिले होतील, म्हणजे काय येईल, 105 गुणिले 20 भागिले 21 बरोबर x. 7 त्रिक 21, 7 एक 7 आणि 7 5 35, सॉरी 7 5 35. पहा 3 एक 3, 3 5 15, म्हणजे काय राहिलंय, 5 गुणिले 20 बरोबर 100. याचं योग्य उत्तर काय असेल, 100. 120च्या 7/8 पट ही 100च्या 21/20 पट असेल. एका संख्येच्या निमपटीतून त्या संख्येच्या 1/3 वजा केले असता बाकी 15 उरते, तर ती संख्या कोणती? गडचिरोली SRP ला हा प्रश्न आलेला आहे. एका संख्येच्या निमपटीतून म्हणजे त्या संख्येतून अर्ध्या, एका संख्येच्या निमपटीतून ती संख्या x मानू, त्या निमपटीतून म्हणजे अर्ध्या किमतीतून त्या संख्येच्या 1/3 वजा करायचे. म्हणजे किती वजा करायचे, x गुणिले 1/3. त्यावेळेस काय होतंय, बाकी 15 येते. x/2 वजा 1 गुणिले x म्हणजे x/3 बरोबर 15. पहा कॅल्क्युलेशन करायचं, यांचा मसावी काढायचा, 3 आणि 2 चा मसावी येतो 6. हे 6 येण्यासाठी इथं 3 ने गुणावं लागेल, इथं 2 ने गुणावं लागेल, म्हणजे 3x इथं काय होईल, 3x 3 ने गुणावं लागेल 6 व्हायसाठी, तर 2 ने म्हणजे 2x वजा 2x बरोबर किती, 15. समोर लिहितो. 3x मधून या 3x मधून हे 2x गेले, तर काय होतंय, राहतं काय, x बरोबर सॉरी x/6 बरोबर 15, आणि हे 6 इकडे गुणे भागिले इकडे आल्यावर गुणिले होतील. पहा म्हणजे x बरोबर 15 गुणिले 6 आणि 15 सक 90, म्हणजे x बरोबर किती, 90. तर ती संख्या किती असेल, आपण मानली होती कोणती, एक संख्या किती असेल, 90. आपलं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 म्हणजे उत्तर 90 येईल. त्याचा पुढचा प्रश्न पहा. काय म्हणतंय, खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही, तसेच संयुक्त नाही. मी तुम्हाला मूळ संख्या सांगितलंय आणि संयुक्त संख्या सांगतोय. पहा संयुक्त संख्या म्हणजे मूळ सोडून ज्या उरलेल्या संख्या त्या संयुक्त संख्या असतात. तर काय विचारलंय, खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही. पहा तर काय दिलंय, मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. तर पहा एक ही अशी संख्या आहे, मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, त्यामुळं याचं योग्य उत्तर काय असेल, तर 1.
पहा, एक ही संख्या संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. उरलेल्या 74 ह्या संयुक्त संख्या आहेत. त्यापैकी एक ही संयुक्त नाही आणि मूळ पण नाही. पहा, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. हा, महत्वाचा प्रश्न आहे. हा, एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता उत्तर 8800 ने कमी येते, तर ती संख्या कोणती? हा, बोल ना सूरज. जेवायचा डबा आणायचा ना. हॅलो. तो डबा कधी भेटणार आहे? तू कुठे आता, रूमवर आहे का? एक 15-20 मिनिटांनी येतो का मग? नाही का, मी एक थोडा लेक्चर राहिला, एक 5च गणित राहिलेत आणि मग डबा घेऊन येतो. चालेल, मग इकडे जेवायले. बर बर बर, जेवून तर ये, मी खातो ना. पहा, एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागल्यास 6800 कमी येतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो? एका संख्येला, म्हणजे आपण ती एक्स मानू, एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी काय झालंय? 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले, त्यामुळे 8800 ने कमी आले, म्हणजे वजा करावं लागतील ना. तर मग काय झालंय? एक्स ला 21 ने गुण भागिले, त्यावेळेस काय होतंय? 8800 उत्तर येते. पहा, 21 गुणिले एक्स म्हणजे 21 एक्स वजा एक्स छेद 21 बरोबर किती? हे 8800. काय होईल? इकडे आले, हे गुणाकार करता येईल, गुणिले होतील. म्हणजे 21 गुणिले 21 म्हणजे किती? 441 वास्तविक काढण्यासाठी. एक्स वजा 21 होण्यासाठी इथे 1 ने गुणावं लागेल, म्हणजे 1 एक्स म्हणजेच एक्स भागिले 21 यांचा लसावी काढायचा. 21 एक्स आणि एक्सचा लसावी 21 येईल. बरोबर किती? 8800. हे 21 इकडे गुणिलेत, सॉरी इकडे भागिलेत, इकडे आल्यावर गुणिले होतील, म्हणजे पुढले तो हे 8000, सॉरी 441 एक्स वजा एक्स बरोबर 21 इकडं गुणाकारात आणायचे. हे 8800 गुणिले 21. आता काय होईल पहा, हे एक 441 एक्स मधून एक्स एक्स गेला, म्हणजे किती राहिले? 440 एक्स बरोबर 8800 गुणिले 21. हे 440 इकडं गुणिले, तिकडे आल्यावर भागिले होईल, म्हणजे काय राहील? एक्स बरोबर 8800 गुणिले 21 भागिले 440. हे 440 इकडं गुणिले होते, इकडे आल्यानंतर भागिले होईल. पहा, 44 एक 44, 44 दुने 88, शून्य राहिला. पहा, म्हणजे किती? 20 गुणिले 21 21, तर काय राहील? 21 दुने 42 म्हणजे 420. संख्या कोणती आहे? 420. पर्याय क्रमांक 1 420 ही संख्या. काय सांगितलं? एका संख्येला 21 ने गुणण्याऐवजी 21 ने भागले असता 8800 कमी येतात. कमी येतात म्हणजे आपल्याला वजाबाकी करावं लागेल. ती संख्या आपण एक्स मानली आणि त्याच्यानंतर पहा याचं कॅल्क्युलेशन केलं, त्यानंतर आपल्याला उत्तर काय आलं? एक्स ची किंमत किती आली? 420. पहा पुढचा प्रश्न. काय दिलंय? एका संख्येच्या 3/5 च्या
15/27 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येतून वजा करून, म्हणजे मूळ संख्येतून 12 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे, तर मूळ संख्या सांगा. पहा, एका संख्येच्या, म्हणजे आपण लगेच तिला एकाला एक्सच मानू, एका संख्येच्या छेद 5च्या 15/27 मध्ये 24 मिळवल्यास, मध्ये म्हणजे 24 मिळवल्यास म्हणजे अधिक, तर काय होतंय, मूळ संख्या ही मूळ संख्या x आहे, त्यातून 12 वजा केला इतके येते. पहा, तर कॅल्क्युलेशन करून घ्या, किमती कमी करून घ्या. 3 1 3 9 27, 5 1 5, 5 3 15, 1 3 3 3 9, राहिलं काय इथं 1 राहिले आणि इथं 3 राहिले आणि हे x काय येईल, x गुणिले 1/3 अधिक हे 24 बरोबर x वजा 12. पहा, इथं काय होईल, x गुणिले 1 म्हणजे x हे 3 अधिक 24 बरोबर x वजा 12. पुढे लिहून घेतो. हे 24 इथं अधिक हे पुढे आणल्यावर वजा होतील, म्हणजे आपण लिहून घेऊ x छेद 3 बरोबर x वजा 12. 24 इकडे आपल्याला पुढे आणायचे म्हणल्यावर वजा होतील, वजा 24 काय येईल पहा, हे वजा 12 आणि वजा 24 म्हणजे यांची होईल बेरीज. पहा, x छेद 3 बरोबर x वजा 12 आणि हे 24 यांची होईल बेरीज, म्हणजेच किती, 36 वजा 36. हे 3 इकडे पुढे घेऊ, x बरोबर x वजा 36 गुणिले 3 हे किती होईल, पहा हे x इकडे आणू, 2x बरोबर हे x यांची 1 x आणि हा एक x आणि हा एक x, हे 2x बरोबर 36 त्रिक 108 सेल वरती लिहितो, x बरोबर 108 भागिले 2 म्हणजे 54. तर उत्तर काय येईल, x ची किंमत येईल 54. म्हणून ती मूळ संख्या कोणती आहे, तर 54. याचं योग्य उत्तर काय असेल, 3. त्याचा पुढचा प्रश्न पहा. हा, पहा हे काय दिलंय इथं, 1x वर्ग याचं मी व्यवस्थित लिहितो. वर्ग 1 चा वर्ग 2 चा वर्ग चा वर्ग डॅश 10 चा वर्ग. टायपिंग मिस्टेक येऊन देतो पुढं. 1 चा वर्ग अधिक चा वर्ग चा वर्ग डॅश 10 चा वर्ग किती, त्याचं एक सूत्र आहे. ज्यावेळेस असा वर्ग दिला जाईल आणि पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जातो, प्रत्येक पोलीस भरतीला, नागपूर पोलीस भरती 2023 चा क्वेश्चन आहे. त्याचं एक सूत्र आहे, n कंसात n अधिक 1 भागिले दुसऱ्या कंसात 2n अधिक 1, सॉरी n कंसात n अधिक 1 गुणिले दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. तर n काय आहे, n म्हणजे 10 आहे. n बरोबर किती आहे, 10, शेवटची संख्या. पहा इथं त्यांची किंमत टाकून देऊ, 10 गुणिले n अधिक 1 म्हणजे 10 आणि 1 11. त्यांच्या दोन्हीच्या मध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकारात चिन्ह आहे, गुणिले 2n म्हणजे 10 गुणिले 2 20 अधिक 1 21 भागिले 6. 2 6 3 7 21 बेग बे 5 10 म्हणजे 11 5 55 55 गुणिले 7 55 गुणिले 7 7 5 35 7 5 35 आणि 3 38 म्हणजे उत्तर काय आलं, 385. 385 आहे का पर्याय क्रमांक, हे 385. सूत्र लक्षात ठेवा, हे n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6, हे सूत्र लक्षात ठेवा. पुढचं गणित पहा.
270 नंतर येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती? पहा 270 ही समसंख्या आहे, त्याच्यानंतरची विचारली काय आपल्याला विषम संख्या विचारली. त्यावेळेस जरा कॅल्क्युलेशन करताना व्यवस्थित करा. 270 पहा कधी पण या 270 नंतर अधिक काय विचारलंय 10वी समसंख्या विषम संख्या. हे 10 गुणिले 2 2 हे प्रत्येक संख्येला येणार. एवढ्या संख्या विचारल्यात त्याच्या दुप्पट सॉरी म्हणजे 2 संख्या, कारण 10 ही एक समसंख्या आहे. त्यानंतर 11 आणि 12 त्याच्या पुढची समसंख्या एक अंक मध्ये सोडून द्यायला, त्यामुळं प्रत्येक याला 2 ने गुणा. त्याच्यानंतर काय विचारलंय 10व्या 270 नंतर 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ. 10वी विषम संख्या ही कोणती दिलेली आपल्याला सम विचारली विषम. अशा टायमाला काय करायचं -1 करत. जर सम असेल सम दिलेली असेल समज विचारले असेल तर हे एक वापरायचा नाही. पण ज्यावेळेस सम दिली विषम विचारली किंवा विषम दिली सम विचारली अशा वेळेस हा एक वजा करत जायचा. 270 अधिक 10 दुने 20 वजा 1 19 किती 270 अधिक 19 म्हणजे 289 ही 10वी विषम संख्या. आणि त्याच्यानंतर काय विचारलंय त्याचं वर्गमूळ म्हणजे 289 हे कोणाचा वर्ग आहे तर 17चा वर्ग आहे, त्यामुळे योग्य पर्याय काय असेल 17. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस सम दिले असेल दोन्ही संख्या एक सम दिली समज विचारली त्यावेळेस एक हा अंक वजा करायचा नाही. पण ज्यावेळेस क्रॉस असेल किंवा सम विचारली सम दिली आणि विषम विचारली किंवा विषम दिली आणि सम विचारली तर त्यावेळेस नक्की हा एक वजा करायचा. हे लक्षात ठेवा, नाहीतर आपलं गणित एक अंकाने चुकू शकतं आणि आपला 1 मार्क जाऊ शकतो. त्याच्या पुढचं उदाहरण पहा. हा हे महत्वाचं गणित आहे. 366 पानाच्या पुस्तकावर क्रमांक टाकताना एकूण किती अंक प्रिंट करावे लागतील? 366 पानाचं पुस्तक दिले तर लक्षात ठेवा 1 ते 9 हे अंक टाकताना किती खिळे लागतील 9 खिळे लागतील, कारण हे एक अंकीचे आहेत. त्यानंतर 10 ते 99 या 2 अंकी संख्या आहेत. हे खिळे हे टाकताना किती 99 गुणिले 2, कारण हे 99 अंक आहेत पण 2 अंकी संख्या आहेत म्हणजे 198 हे. त्यानंतर पहा 100 ते 266 3 अंकी आहेत. किती आहेत? 3 अंकी आहेत आणि हे त्याला खिळे किती लागतील 100 ते 266 यांच्यामध्ये किती सॉरी 366 म्हणजे हे 266 आणि हा एक म्हणजे 267 खिळे लागतील गुणिले 3 अंकी आहेत त्यामुळे 7 21 हातच्याले 2 सख 18 आणि 2 20 हातच्याले 2 3 दुने 6 आणि 2 8 म्हणजे हे किती 801 खिळे. टोटल खिळे पहा 801 198 हे 9 पहा 9 9 18 हातचाला 1 9 1 10 चाला 1 1 2 आणि हे 8 8 आणि 2 10 म्हणजे बेरीज किती आली 1008. खिळे किती लागतील 1008. यात आपल्या कोण यात टायपिंग मिस्टेक झाली हे व्यवस्थित करा. याच्या जागेवर काय करा 1008 हे उत्तर लिहा 1008. याच्या पुढचा प्रश्न पहा. अशा प्रकारे आपण पोलीस भरतीच्या या संख्या प्रकरणावरील टॉपिक वाईज जे क्वेश्चन आलते आपण पाठीमागच्या परीक्षेत ते पाहण्याचा प्रयत्न केला. आपण ही सिरीज कंटिन्यू पुढे चालू ठेवणार आहेत. या सिरीजचा लाभ घेण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल. आपण प्रत्येक टॉपिक वाईज गणितात जेवढे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिक वाईज हे PYQ घेणार आहोत. तर चला मग आपण भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.